श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। नाशिक महानगरपालिकेचे सेवानिवृत्त मुख्य अग्निशमन अधिकारी अनिल महाजन यांच्यासह त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या त्यांच्या पत्नी यांच्या विरोधात अपसंपदा गोळा केल्याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला। अनिल महाजन यांची महापालिकेतील कारकीर्द ही वादग्रस्त ठरली। विविध प्रकरणात त्यांच्या विरोधात दोषारोप दाखल करण्यात आले होते। खाते अंतर्गत यासोबतच ACB कडून अनिल महाजन यांची उघड चौकशी सुरू करण्यात आली। याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक अधिकारी शर्मिष्ठा वालावलकर यांनी अधिक माहिती दिली। अनिल चुडामण महाजन हे नाशिक मनपामध्ये चीफ फायर ऑफिसर म्हणून रिटायर्ड झालेले आहेत। 1986 ते 2018 या कालावधीमध्ये ते अग्निशमन दलामध्ये कार्यरत होते। पूर्ण सेवा त्यांनी नाशिक महापालिकेतच दिलेली आहे। सदर ऑफिसर यांच्याविरुद्ध 2017 मध्ये एक तक्रारी अर्ज प्राप्त झाला होता, ज्याच्यामध्ये असं लिहिलं गेलं होतं की ते त्यांच्या अधिकाराचा गैरवापर करतात, त्रुटी वगैरे काढतात आणि लोकांना एका विशिष्ट कंपनीकडून इक्विपमेंट्स घेण्यास भाग पडतात आणि त्यांनी भ्रष्टाचाराच्या द्वारे खूप मोठ्या प्रमाणामध्ये मालमत्ता कमवलेली आहे। त्या अनुषंगाने चौकशी केल्यानंतर 2018 मध्ये त्यांची ओपन एन्क्वायरी सुरू झाली आणि मग जेव्हा संपादित मालमत्ता ही ज्ञात स्त्रोत्रापेक्षा जास्ती आहे हे लक्षात आलं, तेव्हा त्यांच्यावरती अपसंपदेचा काल गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आता त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलेलं आहे। गरजेनुसार आम्ही अटकेची कारवाई जशी कस्टोडियल इंट्रोगेशनची गरज भासली तर ती तजवीज ठेवलेली आहे। सध्या तरी आम्ही त्यांना फक्त नोटीस देऊन बोलवलेलं आहे। महाजन यांच्या नातेवाईकांकडे काही फिशफायर घ्यावी लागत असेल तेव्हाच त्याचा ना हरकत दाखला मिळत असेल। रुग्णालयात फायर करण्यासाठी परवानगी घेण्यासाठी देखील ना हरकत दाखल्याच्या परवानगीसाठी त्रास सहन करावा लागला होता। त्याचबरोबर अग्निशमन दलाचा कोणत्याही प्रकारचा दाखला टेबलाखालून गेल्याशिवाय मिळत नव्हता। त्यामुळे त्यांना अनेक वेळा सक्तीच्या रजेवर देखील पाठवण्यात आले। कायदेशीर उत्पन्नापेक्षा 1,31,00,000 साधारण एवढी संपत्ती म्हणजेच त्यांच्या उत्पन्नाच्या 42% एवढी अपसंपदा त्यांनी गोळा केल्याचं तपासात समोर आलं। आज महाजन चौकशी करता नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात हजर झाले। आता या चौकशीत काय कारवाई केली जाईल याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे। मात्र सेवानिवृत्त झाल्यानंतर देखील त्यांच्यावर झालेली शहरातील ही पहिलीच कारवाई असल्यानं या कारवाईला लोकांनी योग्य कारवाई असं म्हटलं। त्यामुळे रिटायर होताना देखील भ्रष्टाचार करणाऱ्यांना नक्कीच आळा बसू शकेल। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।